मातीच्या कुशीत जन्मलेलं आणि आकाशा एवढी छाती घेऊन धावलेलं एक नाव होतं. तो बैल नव्हता, तो काळजाचा आवाज होता. ज्या मातीत त्याचे पाय रोवले गेले तिथं इतिहास उभा राहिला. आता ती पावलं थांबलीत, पण त्या मातीत अजूनही धडधडतोय सुलतान, धडधडतोय सुलतान. आज माझ्या मालकाला मालक नाही म्हणणार तर शेठ म्हणणार मी. योगेश शेठ, अहो तुमचाच लाडका सुलतान बोलतोय. आज शब्दांनी माझं ओझं उतरलंय, कारण माझा श्वास तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. शेठ, माझं असं अचानक जाणं तुमच्या मनाला फाडून टाकेल याची जाणीव आहे मला. पण विश्वास ठेवा, मैदान सोडून पळून नाही गेलो मी रणांगण सोडून पळालो नाही. फक्त देवाच्या हाकेला उत्तर दिलं. आई गावदेवी, तिच्या पायाशी मस्तक टेकून तुम्ही मला मैदानात उतरवलं. सहर्ष योगेश शेठ पाटील, NK ग्रुप 7295 पिसे भिवंडी या नावाने जेव्हा मी धावायचो ना, तेव्हा माझ्या शिंगावर फक्त ताकद नव्हती, घराण्याचा मान बसलेला असायचा. पुंडलिक बाबांचा माझ्यावर खूप जीव होता. ते माझ्याकडे पाहायचे तेव्हा बैल म्हणून नाही तर घरातल्या माणसासारखं पाहायचे. पांडुरंग बाबा, ओ बाबा, तुमचा लाड माझ्या अंगात रक्तासारखा फिरायचा. हार्दिका दिदी, सहर्ष, तुमच्या बालपणाच्या आशात मी स्वतःला विसरायचो. मी मैदान जिंकून आलो की माझी मालकीन अश्विनी ताई माझी आरती करायची. त्या ओवाळण्यात देवघर आणि भविष्यात सगळं काही समावलेलं होतं. शेठ, फक्त 14 महिन्याचा प्रवास आपला सोबतचा, पण तो साधा नव्हता. छोटे मोठे मिळून मी 80 ते 90 गुलाल केले होते. कोणाच्या दयेवर नाही हो, कोणाच्या नशिबावर नाही, फक्त जिद्दीवर आणि नियोजनाच्या जोरावर. म्हणूनच लोक म्हणू लागले होते बिंजोडचा बादशाह सुलतान शेठ. पण शेठ, माझ्यासाठी बादशाही तुमच्या एका कौतुकाच्या शब्दात होती. उंबरवेडे, गोरसई, कोणगाव, दामणगाव, कामतवाडी, पाटगाव, बोरीची वाडी, पांगरी माता, जुन्नर आणि उसाटणं ही मैदानं नाहीत, हे माझ्या आयुष्याचे अध्याय आहेत. प्रत्येक मैदानावर मी देहभान विसरून धावलो आणि पुन्हा अधिक मजबूत होऊन उभा राहिलो. तानाजी पाटील आणि दिनेश मामा, तुमचा विश्वास माझ्या पाठीशी डोंगरासारखा उभा होता. आकाश भाऊ, माझा बारका मालक, आणि त्रिवेण दादा म्हणजे माझा लाडका बंट्या भाऊ. तुम्ही नियोजन करताना रात्रंदिवस विचार करायचा आणि त्या विचारांना मी रणांगणात असं उतरवायचो. आपण मिळून अनेक मैदानात इतिहासात कोरली. माझा पार्टनर ससा, आपली येवन जोडी असायची नाव ससा आणि सुलतान. आजही लोक आठवणीने या जोडीचं नाव घेतात. ही जोडी फक्त बैलांची नव्हती तर ती विश्वासाची होती. माझा लाडका फैजल ड्रायव्हर, तुझ्या हातातला कासरा माझ्यासाठी शिस्त होती रे, आणि तुझा आवाज माझ्यासाठी आदेश होता. शेठ, तुम्हाला एक सांगावंसं वाटतं. तो शेवटचा क्षण खिडकाली मैदानातला. गुलाल उडाला, लोक ओरडले आणि त्याच मातीत मी शेवटचा श्वास घेतला. मी तिथं हारलो नाही, मी तिथे पूर्ण झालो. मला तुम्हाला असं सोडून अजिबात जायचं नव्हतं, पण देवासमोर कोणाचं काहीच चालत नाही. ओ शेठ, रडू नका, कारण मी गेलो नाही, मी फक्त तुमच्या काळजात जागा करून बसलोय. आज संपूर्ण मुंबईच्या बिंजोड क्षेत्रात माझं नाव NKचा लाडका सुलतान म्हणून घेतलं जात आहे. हे नाव मी सोबत नाही नेलं शेठ, हे नाव मी तुमच्या जवळ ठेवून गेलोय. आज थांबलंय माझं पाऊल आणि आठवणी धावतायत. आज डोळे भरले पण अभिमानानं उंचायत. जो रणासाठी जन्मतो तो कधीच मरत नाही, तो फक्त इतिहास बदलतो. सुलतान गेला नाही, तो अजूनही तुमच्या नावावर धावतोय, तुमच्या नावावर धावतोय. मिस यू. तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते, खरंच खूप खूप आठवण येते. जर देवाने साथ दिली तर पुन्हा एकदा तुमच्या दावणीला हा सुलतान नक्की जन्म घेईल, हा शब्द देतो. काळजी घ्या सगळ्यांनी आणि रडू नका, तुमचा सुलतान पुन्हा एकदा येणार आहे.